नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मौर्यकालीन भारत आपण पाहत होतो. चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेलं मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य व आर्य चाणक्य यांनी स्थापन केलेलं भारतातील पहिलं साम्राज्य असेल. धनानंदाचा पराभव करून मौर्य घराण्याची सत्ता मगध राज्यावर अस्तित्वात आणलेली होती. त्यानंतर आग्नेय भारताकडं साम्राज्य विस्तार करत, म्हणजे आताचा पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान इथपर्यंतच्या सीमावर्ती भागामध्ये मौर्य साम्राज्य हे चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीमध्येच अशा पद्धतीने विस्तारलेलं होतं. भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर मौर्यांचं पहिलं साम्राज्य असेल भारतातील स्थापन झालं होतं चंद्रगुप्त मौर्य यांच्या कारकिर्दीमध्ये. नकाशात आपण पाहिले की पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, कंधारपर्यंतचा प्रदेश चंद्रगुप्त मौर्याच्या नियंत्रित सत्तेत होता, किंवा राजकीय व्यवस्था त्यांची मौर्य साम्राज्याची अफगाणिस्तानपर्यंत आताच्या किंवा त्याही पलीकडे अशा पद्धतीने स्थापन झालेली होती. किंवा पहिला चक्रवर्ती राजा म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांचा उल्लेख केला जातो. याच कालावधीमध्ये वायव्येकडील ग्रीक राजा असेल सेल्युकस निकेटर याचा सुद्धा चंद्रगुप्त मौर्य यांनी पराभव केलेला होता. सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला होता. अशा पद्धतीने ग्रीकांच्या सीमावर्ती भागापर्यंत, म्हणजे इराण इराकच्या प्रदेशापर्यंत अशा पद्धतीची सत्ता चंद्रगुप्त मौर्य यांनी मोठ्या प्रमाणात, हिंदुकुश पर्वत असेल, पूर्वेकडे बंगालचा उपसागर असेल, उत्तरेकडे हिमालय असेल आणि दक्षिणेला कृष्णा नदी असेल, इथपर्यंतचा प्रदेश पूर्ण चंद्रगुप्त मौर्यांच्या सत्तेत होता किंवा नियंत्रित होता. इथपर्यंतचा मोठा भूभाग त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात सगळ्यात मोठ्या भूभागावर झालेला होता. आणि भारतातील पहिलं कल्याणकारी राज्य, नैतिक अधिष्ठान असलेलं पहिलं कल्याणकारी राज्य किंवा साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेलं होतं. अशा पद्धतीने पहिल्यांदा भारतात साम्राज्य निर्माण करण्याचं काम 3ऱ्या शतकामध्ये कोणी केलं असेल, इसवी सन पूर्व चंद्रगुप्त मौर्य यांनी. इसवी सन पूर्व 298ला चंद्रगुप्त मौर्य यांचं निधन झालं आणि त्यांच्यानंतर सत्तेवर आले होते ते म्हणजे त्यांचे पुत्र असतील बिंदुसार. चंद्रगुप्त मौर्यानंतर मौर्य साम्राज्याचा दुसरा राजा असेल, दुसरा सम्राट असेल, सम्राट बिंदुसार. बिंदुसारच्या कालावधीमध्ये आहे हे राज्य टिकवण्याचं काम, मौर्य साम्राज्य टिकवण्याचं काम कोणी केलं असेल, सम्राट बिंदुसार यांनी. यांचा सगळ्यात कर्तबगार पुत्र असेल सम्राट अशोक. तरुण वयामध्ये राजपुत्र असताना तक्षशिला प्रांतात झालेलं बंड, अतिशय मोठ्या हिमतीने तक्षशिलेचं बंड मोडून काढण्याचं काम कोणी केलं असेल, सम्राट अशोकाने. अशा पद्धतीने तरुण वयामध्ये बिंदुसार यांना मदत करण्याचं काम त्यांचा युवराज पुत्र असेल सम्राट अशोक. बिंदुसारच्या कारकिर्दीमध्ये साम्राज्य टिकवण्याचं काम, अस्तित्वात असलेलं साम्राज्य टिकवून ठेवण्याचं काम कोणी केलं, सम्राट बिंदुसार यांनी. आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याची सूत्र आली, ती म्हणजे भारतातील सर्वात कर्तबगार सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचे नातू असतील सम्राट अशोक. भारतातील अतिशय कर्तबगार सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो सम्राट अशोक असतील. बिंदुसार यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सम्राट अशोक हे मौर्य घराण्याचे 3रे सम्राट बनले. इसवी सन पूर्व 268मध्ये सम्राट अशोक यांचा राज्याभिषेक झाला किंवा राज्याभिषेक त्यांनी करून घेतला. स्वतःला ते देवाचा प्रियदर्शनी, स्वतःचा उल्लेख त्यांनी देवाचा प्रियदर्शनी असा केलेला आहे. त्यांच्या राजवटीमध्ये साम्राज्य विस्ताराचं धोरण होतं. साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात केलेला होता. त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सर्वात मोठी लढाई असेल कलिंगचं युद्ध. कलिंगमध्ये कलिंग प्रदेश असेल, कलिंगमध्ये झालेलं बंड मोडून काढण्यासाठी कलिंगवर केलेली स्वारी असेल. आणि या स्वारीच्या वेळेस कलिंगचा विजय त्यांनी मिळवला, परंतु या विजयामध्ये जवळजवळ 1,00,000 लोक, कलिंगच्या युद्धामध्ये 1,00,000 लोक
मरण पावलेले होते. आणि अशा पद्धतीने सम्राट अशोकांच्या जीवनामध्ये कलिंगचा विजय हा त्यांच्या जीवनाला वळण देणारा ठरला. त्याला कारण काय होतं, या विजयामध्ये मोठ्या प्रमाणात जरी प्रचंड विजय मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी, सैनिकांची हानी मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि या युद्धानंतरच हे 1,00,000च्या आसपास सैन्य मृत्यू पावलेलं पाहून त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि या कालावधीमध्ये साम्राज्य विस्तारासाठी त्यांनी नंतर कधीही शस्त्र चालवलं नाही. धार्मिक आदर्श आणि अशा पद्धतीने शांतीचा संदेश असेल, शांती, अहिंसा व प्रेम हे तत्त्व त्यांनी गौतम बुद्धांची शिकवण असेल याचा स्वीकार केला. आणि अशा पद्धतीने त्यांनी यानंतरच्या कालावधीमध्ये कलिंगच्या विजयानंतर त्यांच्या जीवनामध्ये झालेला सर्वात मोठा बदल असेल तो म्हणजे त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म असेल. सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये सुद्धा संपूर्ण भारत असेल, आताचं पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन इराण इराकच्या प्रदेशापर्यंत साम्राज्य अस्तित्वात आलेलं होतं. अशा पद्धतीने मौर्य सम्राट 2 इसवी सन पूर्व 273 सम्राट बनल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने किंवा 268ला राज्याभिषेक झाला आणि 273 ते सम्राट बनले. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. परंतु कलिंगच्या विजयानंतर मनुष्यहानी झालेली किंवा जीवितहानी झालेली पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि या युद्धातील विनाश किंवा मनुष्यहानीने त्यांच्या हृदयाचं परिवर्तन झालं आणि साम्राज्य विस्ताराचा त्याग करून त्यांनी अशा पद्धतीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान स्वीकारून त्यांनी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पावलं उचलली आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपला मुलगा असेल आणि आपली मुलगी असेल महेंद्र आणि संघमित्रा, मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारताच्या बाहेरसुद्धा नेपाळ असेल, चीन असेल, श्रीलंका असेल या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं. बौद्ध धर्माचा विस्तार खऱ्या अर्थाने भारतातच नाही तर भारताच्या बाहेर कोणाच्या कालावधीत झाला असेल तर सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये. 3री धर्मपरिषद त्यांनी पाटलीपुत्र येथे, त्यांची राजधानी असेल पाटलीपुत्र येथे 3री बौद्ध धर्मपरिषद त्यांनी भरवलेली होती. त्यांच्या कालावधीमध्ये जवळजवळ 84,000 स्तूप बांधले होते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध धर्माचे स्तूप असतील 84,000 स्तूप बांधले होते. जगप्रसिद्ध स्तंभ अशोक स्तंभ असतील त्यांच्याच कालावधीमध्ये अशोक स्तंभांची निर्मिती झाली. भारत सरकारने स्वीकारलेली राजमुद्रा असेल 4 सिंहाची, पालतं कमळ असेल आणि त्यावर 4 सिंह 4 दिशेला असलेली भारताची राजमुद्रा ही आपण सम्राट अशोकांचं स्तंभ असेल यावरून स्वीकारलेले आहेत. भारताच्या चलनावर असलेली किंवा राजमुद्रा सरकारी कार्यालयात वापरण्याचं सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते ते चिन्ह असेल. केंद्र सरकारची राजमुद्रा असेल भारत सरकारची, ही आपण कोणाकडून स्वीकारली? सम्राट अशोकांचे स्तंभ असतील किंवा त्यांच्या कालावधीमध्ये सम्राट अशोकांचं चक्र असेल, भारतीय तिरंग्यावर असलेलं 24 आऱ्यांचं चक्र असेल, ते सुद्धा आपण कोणाकडून स्वीकारलं? सम्राट अशोकांचं अशोक चक्र असेल. अशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन असेल आणि त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म असेल. त्यानंतर कलिंग युद्धानंतर त्यांनी कुठलीही लढाई केली नाही किंवा त्यांच्या सैन्याने कुठलंही साम्राज्य विस्तारासाठी आक्रमण केलं नाही. तिथून पुढे त्यांनी माणसांची मनं शांततेनं व प्रेमाचा संदेश देऊन जिंकण्यासाठी संपूर्ण हयात घालवली. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी असेल संपूर्ण आयुष्य हे नंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यकारभारच बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान असेल, बौद्ध धर्माची शिकवण असेल यासाठी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर शांततावादी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान त्यांनी जगाला देण्याचं काम केलं आणि त्यांच्या या आदर्शामुळेच किंवा
त्यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण आयुष्यच त्यांनी बौद्ध धर्माची नीतिमत्ता असेल किंवा प्रामाणिकपणा असेल, शांततेचा संदेश असेल, यासाठी अशा पद्धतीचं आयुष्य त्यांनी घालवले होतं. आणि त्यासाठी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी अशोक स्तंभ वेगवेगळ्या प्रांतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचे अशोक स्तंभ मोठ्या प्रमाणात उभारले. बौद्ध धर्माचा संदेश असेल किंवा सम्राट अशोकांचे संदेश जनतेला उद्देशून दिलेले सम्राट अशोकांचे असे 35 शिलालेख भारतात उपलब्ध आहेत किंवा इतिहास संशोधकांना ते अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. म्हैसूर या ठिकाणी बरेचसे शिलालेख तिथं आपल्याला पाहायला मिळतात. या शिलालेखांमध्ये म्हणजे दगडाच्या शिळा असतील, काही शिलालेख ही मोठ्या पहाडावर दगडावर कोरलेली अक्षर असतील, खारोष्टी पाली लिपीमध्ये उपलब्ध असलेले त्यावेळेस सम्राट अशोकांचे तत्त्वज्ञान असेल, मार्गदर्शन तत्त्व असतील, असे शिलालेख नेपाळ असेल, अफगाणिस्तान असेल, भारत असेल या ठिकाणी विखुरलेली किंवा आत्तासुद्धा आपल्याला उपलब्ध असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने स्तंभलेख असतील, शिलालेख असतील, ब्राह्मी आणि खारोष्टी लिपीमध्ये उपलब्ध आहेत. जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी वाचनाचा 1837 साली ब्राह्मी लिपी वाचण्यामध्ये त्यांना यश आले आणि त्यामुळे त्यावेळचा इतिहास, सम्राट अशोकांचं त्यावेळचं संदेश असतील, लिखित इतिहास असेल, हे आज आपल्याला उपलब्ध आहे. अशा पद्धतीने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकांनी केलेली कामगिरी असेल किंवा केलेले कार्य असेल, याचं वर्णन यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. किंवा त्यांच्या मुलाला मुलीला परदेशामध्ये अशा पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा पद्धतीचं कार्य आणि बौद्ध धर्माचं असेल किंवा सम्राट अशोक असतील, सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील, यांच्या कालावधीमधील इतिहास आपल्याला मॅगेस्थेनीचा इंडिका ग्रंथ असेल, ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला इंडिका ग्रंथ असेल, किंवा कौटिल्याचं अर्थशास्त्र, आर्य चाणक्याने लिहिलेला राजकारणावरील अर्थशास्त्र हा ग्रंथ असेल, आणि सम्राट अशोकांचे शिलालेख असतील, या पद्धतीचं साहित्य असेल. इतिहास अभ्यासकांसाठी आजच्या घडीला सगळ्यात जास्त माहिती कौटिल्य किंवा आर्य चाणक्याचं अर्थशास्त्र, इंडिका आणि अशोकाचे स्तंभ, शिलालेख यामधून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते. सम्राट अशोक असतील किंवा मौर्य साम्राज्य असेल, मोठ्या प्रमाणात या कालावधीमध्ये राज्यव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत, शेवटचा घटक म्हणजे खेडेगाव असेल, ग्रामीण भागातील ग्रामीणी हा गाव खेड्याचा प्रमुख होता. म्हणजे आताच्या घडीला जशी राजकीय व्यवस्था आहे तशाच पद्धतीची राजकीय व्यवस्था त्या कालावधीमध्ये अस्तित्वात होती किंवा त्यांच्या साम्राज्यामध्ये अस्तित्वात होते. आणि या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चंद्रगुप्त मौर्य असतील, सम्राट अशोक असतील, यांनी त्यांच्या कालावधीमध्ये बांधलेले राजमार्ग असतील, पाटलीपुत्र ते तक्षशिला असेल, पाटलीपुत्र ते काशी असेल, पाटलीपुत्र ते ताम्रलिप्या असेल, अंतर्गत आणि परराष्ट्राशी व्यापार चालण्यासाठी बंदरापर्यंतचे रस्ते असतील किंवा हमरस्ते असतील, ते मोठ्या प्रमाणात सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये तर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेल्या सराया असतील, धर्मशाळा ज्याला म्हणतात, किंवा पाण्यासाठी खोदलेल्या विहिरी असतील, प्रवाशांसाठी विहिरीची आणि निवाऱ्याची सोय सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. या कालावधीत समाज व्यवस्था जर म्हणलं तर अतिशय सुखी व संपन्न समाज मौर्य साम्राज्यात अस्तित्वात होता किंवा सामाजिक जीवन अतिशय सुखासमाधानाचं होतं. चातुर्वर्ण व्यवस्था पूर्णपणे राबवली जात होती. चातुर्वर्ण व्यवस्था अधिक घट्ट झालेली या ठिकाणी दिसून येते. किंवा व्यापारी असेल, पुरोहित असेल, शेतकरी असेल, शिकारी असतील, मजूर असतील, सैनिक असतील, हेर असतील, अशा पद्धतीची समाजाची रचना या कालावधीमध्ये झालेली होती. म्हणजे राज्यव्यवस्था असेल, व्यापार असेल, साहित्य असेल, कला असेल, या सर्व क्षेत्रामध्ये मौर्य कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला होता किंवा समाज हा अशा पद्धतीने मौर्यांच्या कालावधीमध्ये सम्राट अशोकांच्या पर्यंत असेल. सम्राट अशोक हे कर्तबगार सम्राट म्हणून शेवटचे सम्राट असतील. जरी त्यानंतर 10 सम्राट झाले असले तरीसुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये
मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार किंवा साम्राज्य टिकवून ठेवण्यामध्ये सम्राट अशोकांच्या नंतरच्या राजांना यश आलं नाही आणि त्यानंतर बऱ्याचशा राजांनी स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं आणि अशा पद्धतीने सम्राट अशोकांच्या नंतरच्या कालावधीमध्ये साम्राज्य टिकवून ठेवण्यामध्ये मौर्य साम्राज्यातील पुढच्या पिढीला नंतरच्या सम्राटांना यश आलं नाही. जरी त्यानंतर 10 सम्राट झाले असले तरीसुद्धा कर्तबगार सम्राट म्हणून शेवटचे कर्तबगार सम्राट म्हणून मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक यांचाच उल्लेख केला जातो. अशा पद्धतीने सम्राट अशोक असतील, सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा चंद्रगुप्तानंतर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र बिंदुसार असतील, यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने साम्राज्य विस्तार किंवा भारतातील पहिलं साम्राज्य अस्तित्वात आणण्याचं काम चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेलं होतं. चंद्रगुप्त मौर्य यांचं प्रशासन सम्राट अलेक्झांडर असेल किंवा सिकंदर असेल त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ होतं असं म्हटलं जातं. कारण ग्रीक राजा सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे मौर्य साम्राज्याच्या सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत विस्तारलेल्या होत्या. अशा पद्धतीने ग्रीकांशी मैत्रीपूर्ण संबंध, व्यापार असेल किंवा राजकीय संबंध असतील, ग्रीकांशी मैत्रीपूर्ण होते आणि त्याचाच फायदा नंतरच्या कालावधीमध्ये अंतर्गत व्यापार असेल, बाह्य व्यापार असेल अशा पद्धतीने झालेला होता. किंवा गांधार शैली, मूर्त्यामध्ये गांधार शैलीची शिल्प निर्मिती आपण कोणाकडून शिकलो असेल तर ग्रीकांकडून. ग्रीकांची ही देणगी होती. बऱ्याच ठिकाणी आपल्याला गौतम बुद्धांच्या मूर्त्या असतील, महावीरांच्या मूर्त्या असतील, ह्या जशाच्या तशा पाहायला मिळतात. किंवा गौतम बुद्धांच्या मूर्त्यावरील कपड्यांच्या असतील किंवा शालींच्या घड्या असतील, चेहऱ्यावरील हावभाव असतील, हे जसेच्या तसे पाहायला मिळतात आपल्याला. ती शैली कुठली असेल तर गांधार शिल्पशैली. गांधार शिल्पकला आपण ग्रीकांकडून शिकलो. म्हणजे व्यापार मोठ्या प्रमाणात मौर्यांच्या कालावधीमध्ये ग्रीकांबरोबर चांगले संबंध असल्यामुळे व्यापाराची देवाणघेवाण असेल किंवा अशा पद्धतीची स्थापत्यशैली असेल, चित्रकला असेल, कला सांस्कृतिक विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने देवाणघेवाण चालत होती. असं हे पहिलं साम्राज्य निर्माण करण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असेल. पहिलं सम्राट किंवा पहिल्यांदा साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं संपूर्ण भारतामध्ये. अशा पद्धतीचं भारतातील मौर्य घराण्याची सत्ता आपण पाहिलेली आहे. धन्यवाद. पुढचा विभाग उद्याच्या तासाला पाहू.